आता यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे जून हा अर्धा जून झालाय तरी देखील पावसाचा काही अंदाज नाही। या वर्षीचं तुमचं काही अंदाज काय आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना तुम्ही काय सांगताय? पुढे पुन्हा एकदा जय शिवराय मित्रांनो, हे बघा गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण हे जवळपास महाराष्ट्रामध्ये दुप्पट राहिलंय इतर सालाच्या प्रमाणे। यावर्षी 90% एवढी त्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये पण सांगितलंय। गतवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पाऊस थोडा 7-8 दिवस लेट आहे आणि आतापर्यंत न्यूज असेल कुठल्याही गोष्टी असू द्या, दुष्काळाचं जे सावट चालू आहे, दुष्काळाचे जे संकेत सांगितले जातात, अवघ्या 3 दिवसांमध्ये परिस्थिती स्पष्ट होणार आहे। जे आतापर्यंत 20%, 10% जे पावसाचं प्रमाण तुम्हाला सांगत आलोय ते 10-5 ठिकाणी पडलं सुद्धा आहे। आणि पेरणीच्या ज्या काही तारखा दिल्यात त्या तारखा बीचच्या आतमध्ये एकालाही दिली नव्हती आणि इथून पुढे सुद्धा शासकीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला ते तारखेचं पालन करायचे। पण आता 22 तारखेपासून जे तुम्हाला सांगतोय ते ऍक्च्युली होणार आहे, कारण की त्या दिवशीपासूनच व्याप्तीचा जो काही प्रकार असतो म्हणजे एकाच तालुक्यामध्ये कमीत कमी अर्ध्याहूनही जास्त भाग घेणं त्याला म्हणतात 50% व्याप्ती, ही 22च्या संध्याकाळी जवळपास जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याला असणार आहे। जालनाच नव्हे तर आपण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात सुद्धा सांगितलेली आहे। पण 22चा जो काही पाऊस आहे तो मराठवाड्याला सर्वाधिक जास्त व्याप्ती देणार असणार आहे। बीड, जालन्याचा हा टॉपला नंबर आहे। त्यानंतर 23 जी तारीख आहे या तारखेला जवळपास 70% ते 80% व्याप्ती आहे। त्यामुळे पहिला दिवस जो आहे 22 तारखेचा त्याला चांगलं पडू द्या, त्याची ओल पहा आणि मग 22च्या पावसाच्या नंतर 23ला तुम्ही पेरणी करा। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा राहतो की मग हे 2-3 दिवस पडून उघडेल का, तर असं होणार नाहीये। आता तर ॲक्च्युअली कंडिशन अशी आहे की 22ला सुरू झाला तो 23ला पुन्हा वाढणार आहे, 24ला पुन्हा वाढेल आणि 25ला तो पुन्हा कमी होईल, कारण की मान्सूनचे वारे त्या दिवशी पुन्हा वाढणार आहे। पण मान्सूनचा जो काही दमदारपणा असतो तो 26-27ला 4-5 दिवस झडीसारखा असणार आहे। ॲक्च्युअली कंडिशन जर तुम्हाला 22ला आणि 23ला वावणी पाऊस झाला तर पेरणी करायला हरकत नाही आणि वावणी पावसावरती 2 दिवसात जरी पाऊस आला पेरणी आल्याच्या नंतर तरी ती पेरणी सक्सेसफुल ठरते। पण आताची कंडिशन जर आपण पाहिली ना तर तुम्हाला ती पाण्याची व्याप्ती, तो पाण्याचा वळण भरेपर्यंत किंवा चांदण भरी होईपर्यंत त्याच्या अगोदर पेरण्या करू नका, कारण की जमिनीची जी काही आग आहे ती खडकापर्यंत भाप होण्याची क्षमता ठेवते। त्यामुळे पहिल्या पावसावरती पेरण्या करू नका, दुसऱ्या पावसावरती पेरण्या करा, म्हणजे 22ला फुल होऊ द्या आणि 23ला पडलेल्या पावसानंतर 24ला पेरण्या करा। बघू शकता आपण आता येत्या 2-3 दिवसात जे हवामानात बदल होणार आहे आणि त्याच्यानुसार कशा पद्धतीने पाऊस या महाराष्ट्रात या जिल्ह्यांनी कसं आगमन होणार ते आत्ताच आपल्याला तोडकर साहेबांनी सांगितलं। खरंच तोडकर साहेब तुमचं मनापासून आमच्या गावकऱ्याच्याच वतीनं नाही तर अख्ख्या संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। आणि या वर्षभराचं शेड्यूल बघता पावसाचं प्रमाण कसं राहील? नक्कीच हे पहा, जून आणि जुलै हा विहिरीला पाणी आणणारा महिना नसतोच, याच्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाणी पडतं वगैरे वगैरे गोष्टी आहेत। जुलै महिन्यात सुद्धा खंड पडतात, यावर्षी सुद्धा खंड आहेत, थोडेफार 10-5 दिवसाचे ते कमी जास्त वाटू लागतील, कारण की पावसाचं प्रमाण हे कमी राहिले मे महिन्यात नसल्यामुळे। तर हे खंड सहसा तारतात, कारण की त्याच्यामध्ये 8 दिवसाला 4 दिवसाला फाटकारे फुटकारे आणि दरवर्षीचीच ही कंडिशन आहे। जुलै महिन्यात माल सुकणं वगैरे गोष्टी होतात। त्यानंतर परतीचा जो काही पाऊस आहे ह्या सगळ्या गोष्टीची चीज भरून काढणार आहे। एक्झॅक्टली हा जो काही 22-23चाच काळ आहे याच्यावरती तुम्हाला समजून जाईल की पाऊस काळ कसा राहणार आहे। आणि जुलै महिन्याचा खंड एक 15 दिवसाच्या आसपास राहू शकतो, 14 दिवस 15 दिवस सहज कटतात माल असलेल्या शेतामध्ये। ओल्यावा 8 दिवस टिकून राहतो, 8 दिवस थोडी हारपळ होते, पण 15व्या दिवशी पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे। त्यानंतर परतीचा पाऊस ह्या उष्णतेमुळे मोठ्या थेंबाचा पडणार आहे, त्याची प्रचिती आपल्याला 22-23ला सुद्धा पाहायला मिळू शकते की पुढे चालून परतीचा पाऊस कसा राहील। आणि एक महत्त्वाचा आहे दुष्काळ हा 1 महिना ठरवत नाहीये। गेल्या वर्षी सुद्धा पाऊस 15-13 जूनला पेरण्या झाल्या होत्या, यावर्षी 7-8 दिवस लांबतात। पण मला एक म्हणायचंय, पंढरपूरची यात्रा फिरेपर्यंतही कधी पेरण्या आल्या नाहीत, असे साल महाराष्ट्राला नवीन नाहीत। त्यामुळे हे सुद्धा काही लय नवीन नाहीये। येत्या 2-3 दिवसात चित्र स्पष्ट होईल, घाबरू नका, काळजी करू नका आणि विषय विनंती अशी चांगली ओळ झाल्याशिवाय पेरणी करू नका, 2 दिवस त्याला पडू द्या। धन्यवाद। सखोल असं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केलं आणि खरंच शेतकरी हा दमदार असतो। तुमच्या सारख्या विश्वास माणसावर किंवा अभ्यासावर विश्वास ठेवून यापुढे गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून शेती केली आणि
फायद्यात राहिला. तसंच ह्या वर्षी सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं अभ्यासानुसार याचा देखील यावर्षी फायदा होईल. संबंध महाराष्ट्राच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय श्री